पत्नीसमोर परस्त्रीशी कामक्रीडा, सतीशने सोडले ताळतंत्र, सुडाने पेटली भावना, भाऊ देवेंद्रच्या साथीने रचले षडयंत्र. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सह्याद्री कट्ट्यावरती. आणि आजची घटना ही बघायची आपल्याला उत्तर प्रदेश या राज्यामधली, लखनौ या शहरामधली. तर पोलीस अधिकारी एका कोणत्या लेवलपर्यंत जाऊ शकतो आणि काय काय करू शकतो आणि त्याच्यामधून त्याचा खून कसा घडतो हे आपल्याला बघायचं आहे. दिवाळीची धामधूम सुरू होती. या आनंद सोहळ्यातच उत्तर प्रदेशमध्ये बेधुंद गोळीबार चालू होता. एका पोलीस अधिकाऱ्याची गोळ्या घालून निर्घुण हत्या करण्यात आली होती. आणि खास म्हणजे बायको मुले सोबत असताना हा झालेला प्रकार पोलीस यंत्रणेला धक्का देणारा होता. पोलीस यंत्रणा सक्रिय झाली. CCTV फुटेज तपासण्यात आले. त्यामध्ये एक हुडी घातलेला तरुण सायकलवरून संशयास्पद फिरत होता, पण त्याचा चेहरा दिसत नव्हता. दरम्यान पोलीस अधिकाऱ्यांच्या पत्नीने दिलेल्या माहितीच्या पतीच्या व्यभिचाराबद्दल सांगितले होते. हत्या झालेला अधिकारी अत्यंत श्रीलंपट होता. वेश्यांना घरून आणून तो पत्नीसमोर संबंध ठेवत असे. तो एका मंत्रिकाच्या नादी लागला होता. सध्या तो एका कुमारिकेला भोगण्यासाठी शोधत होता. व्यभिचारातून करणी भानामतीच्या संशयातून हा खून झाला असावा असा संशयही निर्माण होणारी परिस्थिती समोर आली आहे. दरम्यान पोलिसांना अधिकाऱ्याच्या कारमध्ये एक GPS ट्रॅकर सापडला. मग मात्र सारा उलगडा झाला. दिसते तसे नसते याचा उत्तम नमुना असणाऱ्या या घटनेने आपल्या सर्वांना चकाकून साडलेले आहे. एक पोलीस अधिकारी खूप मोठ्या पदावर असतानाही किती घाणेरड्यापणाने एक प्रकार करतो आणि किती सर्व पोलीस यंत्रणेला हादरून टाकतो. बघूया सविस्तर घटना काय घडली, कशी घडली आणि कुठे घडली. तर लखनौ येथील मानस नगरमध्ये पोलीस निरीक्षक सतीश कुमार सिंह हा परिवारासह राहत होते. ते मूळचा रायबरेलीचे रहिवासी होते. त्यांना 3 भाऊ असून ते सर्वात लहान होते. 2007 मध्ये ते पोलीस दलात रुजू झाले होते. 2011 मध्ये त्यांचे लग्न भावना या तरुणीशी झाले. त्यांना एक मुलगी असून ती सध्या 10 वर्षाची आहे. ते प्रयागराजमधील 4थ्या बटालियन टेरिटोरियल आर्म कॉन्स्टेबिलिटीमध्ये कास्टमास्टर कर्तव्यावर होते. दिनांक 12 नोव्हेंबर 2023 दिवाळीची रात्र सतीश कुमार ही त्यांची पत्नी भावना आणि मुलीसोबत राजारीपुरम येथे नातेवाईकांच्या घरी दिवाळी साजरी करण्यासाठी गेले होते. दिवाळीचा आनंद सोहळा रंगला होता. सारे काही मौज मजे सुरू होते. मात्र अचानक रात्री उशिरा भावनाची तब्येत बिघडली. तिला इतका त्रास होऊ लागला की तिला तिच्या नातेवाईकांच्या घरी क्षणभरही राहणे कठीण झाले. आनंदी घरात दुखण्याचा सगळ्यात त्रास नको असा विचार करून सतीश ही पत्नी आणि मुलीसह मात्र घराकडे परतले. आणि भावनाची तब्येत बिघडल्याने ती आणि मुलगी दोघी गाडीच्या मागच्या सीटवर झोपल्या होत्या. सतीश कार चालवत होता. मध्यरात्र उलटून गेली होती. रात्री 2 वाजण्याच्या सुमारास मानसनगर येथील घराबाहेर कार थांबली. घराचे गेट उघडण्यासाठी सतीश गाडीतून खाली उतरले. अचानक एकामागून एक गोळ्याचा आवाज आला. काही क्षणातच सतीश घराच्या उंबरट्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. सुरुवातीला कारमध्ये झोपलेल्या भावना आणि तिच्या मुलीला हा घटनेबद्दल काहीच कळे नाही. त्यांना वाटले दिवाळी सणामुळे कोणीतरी फटाके वाजवत असेल. पण भावनाने गाडीतून बाहेर डोकावले तेव्हा तिला तिचा नवरा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. तर गाडीच्या बाजूने हुडी घातलेला एक तरुण सुसाट वेगाने पळत जात असलेले त्यांना दिसले. भावना ताबडतोब गाडीतून खाली उतरली आणि पतीला सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण त्याची अवस्था पाहून ती घाबरली. जोरजोरात ओरडू लागली, रडू लागली. तिचा आक्रोश ऐकून आजूबाजूचे लोक जमा झाले. एका पोलीस अधिकाऱ्यावरच गोळीबार झाल्याने एकच खळबळ मागली होती. भावनाने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस तिथे हजर झाली. आणि मात्र भावनाने या घटनेची माहिती जेव्हा पोलिसांना दिली तेव्हा PCR या कृष्णनगर पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी तेथे पोहोचले. सतीशला उचलून रुग्णालयात नेले होते. मात्र रुग्णालयात नेल्यानंतर त्याला मृत्यू घोषित केला त्यांनी, कारण त्याचा मृत्यू हे त्या ठिकाणी झाला होता. हे प्रकरण हत्येचे असल्याने या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला होता. इन्स्पेक्टर सतीश कुमार सिंग हे PS एका युनिटमध्ये तैनात होते आणि त्यांची पोस्टिंग प्रयागराजमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. दिवाळीच्या सुट्टीत सतीश काही दिवसापूर्वी घरी परतला होता आणि आता ही घटना घडली आहे. मात्र या घटनेमागे कोणाचा तरी हात होता असा प्रश्न उपस्थित होता. या प्रकाराचा तपास करण्यासाठी पोलीस अनेक पथके तयार केली. सतीचे कुटुंबीय, सहकारी आणि शेजारी यांच्याशी बोलून जास्तीत जास्त माहिती गोळा करण्यात येऊ लागली.
पोलिसांच्या अनेक पथकांनी सतीशच्या घराभोवती लावलेल्या CCTV कॅमेऱ्याचे फोटोजी स्कॅन करण्यात सुरुवात केली. कोणत्याही पुरुषाच्या आयुष्यात त्याची पत्नी ही महत्त्वाची व्यक्ती असते. तिला पतीबद्दल हिंतेभूत माहिती असते, कारण मनातील सारे काही पती पत्नीला सांगत असतो. या घटनेत तर पत्नीच अखेरच्या क्षणी सोबत होती. त्यामुळे पोलिसांनी मोठ्या सहानुभूतीने भावनाकडून माहिती घेण्यास सुरुवात केली. तिने दिलेल्या माहितीवरून तपासाला दिशा मिळण्याची शक्यता सुरू होती. पोलिसांसमोर जे कथन केले ते अस्वस्थ करणारे होते. तिने सांगितलेल्या माहितीवरून तिचा पती एक कामपिसाट होता. कामक्रीडेला त्याला जास्त वासना त्याच्या मनामध्ये भरलेली होती. तो पोलिसात असल्याने त्याची दहशत होती. तो श्रीलंपट होता. पैशाचा हव्यासापोटी संपत्ती आणि सुंदरी याशिवाय त्याला काहीच दिसत नव्हते. त्याने अनेक महिला तरुणींना आपल्या जाळ्यात ओढले होते. त्याने आणखी एक घर घेतले होते. तिथे तो अनेक महिलांना घेऊन जाऊन शरीर संबंध ठेवत असे. इतकेच नाही तर त्याने परस्त्रियांना घरी आणून भोगले होते. या प्रकरणाला भावनाने विरोध केला असता तो तिला धमकावून गप्प करत होता. त्यांच्यातील विकृत दिवसेंदिवस वाढत गेल्या होत्या. तो वेश्यांनाही घरी आणायचा आणि त्यांच्याशी शरीर संबंध करताना भावनाला बघण्यास भाग पाडायचा. काही वेळा त्याच्या लहान मुलीसमोरही हा प्रकार झाला होता, पण त्याला कशाचेही काही देणं घेणे नव्हते. त्यामुळे काही महिला आणि त्यांच्याशी संबंधित लोक त्याच्यावर चिडून असल्याची शक्यता होती. तसेच पैसा कमवण्यासाठी तो काहीही करण्यास तयार होता. त्यामुळे त्याने अनेक वैरी केले होते. अलीकडे गुप्त खजिना मिळवण्यासाठी त्याचा प्रयत्न सुरू होता. यासाठी त्याने एका तांत्रिकाची मदत घेतली होती. त्या तांत्रिकाने त्याला खनिजा मिळवण्यासाठी काही तांत्रिक विधी सांगितल्या होत्या. या तंत्रक्रियेसाठी सतीश कुमारिकेच्या शोधात होता. जिच्या अंगावर कोणताही डाग नसेल अशी कुमारिका तो शोधू घेत होता. तंत्रमंत्राच्या प्रभावातून कोणाचा तरी सतीशचा खून केला असावा असाही एक धागा पोलिसांना सापडला. ही सगळी माहिती एका अधिकाऱ्याची लपलेली बाजू दाखवणारी होती. त्यामुळे पोलिसांना तपासात अनेक अडचणी येत होत्या. पोलिसांनी पुन्हा CCTV फुटेजवर लक्ष केंद्रित केले. सतीशच्या घराजवळून एक सायकलस्वार वेगळ्या मार्गाने वारंवार जाताना पोलिसांना दिसला होता. त्याने हुडी घातल्याने त्याचा चेहरा दिसत नव्हता, पण त्याचा या प्रकरणाशी निश्चितच काहीतरी संबंध असावा असा पोलिसांना अंदाज होता. त्याच्या पायाखालील चप्पल तेवढी दिसत होती. पोलिसांनी त्या पायाची प्रिंट काढून ठेवली. तर पोलिसांनी इन्स्पेक्टर सतीश याच्या क्रेटा कारची झडती घेतली असता त्यामध्ये गुप्तपणे GPS ट्रॅकिंग यंत्र बसवल्याचे दिसून आले, ज्यामुळे कारचे लोकेशन सहजपणे समजावून येऊ शकते. पण ही सिस्टीम कारमध्ये बसवलेली कोणी आणि का याचा माग पोलिसांनी काढला. या GPS ट्रॅकिंग यंत्रणाचा स्रोत शोधून काढल्यावर सतीशची पत्नी भावना हिचा भाऊ देवेंद्र याच्या मोबाईलवरून GPS लॉग इन झाल्याचे दिसून आले. म्हणजेच आपल्या बहिणीचा नवरा कुठे जातो यावर देवेंद्र लक्ष ठेवून होता. ही नवीनच माहिती होती. देवेंद्रला पोलिसांनी चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलवले. तो आला. त्याची देहबोली CCTV फुटेजमध्ये दिसणाऱ्या तरुणासारखी वाटत असल्याने पोलिसांना संशय बळावला आणि पोलिसांनी सहजपणे त्याच्या पायाकडे पाहिले आणि संशय सापडला. CCTV फुटेजमध्ये जे चप्पल होते ते चप्पल देवेंद्रच्या पायामध्ये होते. म्हणजे देवेंद्र त्या घराच्या आजूबाजूला फिरत होता. सतीश कुमार यांच्या कारमध्ये ट्रॅकिंग सिस्टम बसून लक्ष ठेवून होता. मग मात्र पोलिसांनी संशयावरून सतीशचा मेहुणा देवेंद्र याला अटक केली. सुरुवातीच्या चौकशीमध्ये त्याने सर्व आरोप फेटाळून लावले, पण पुरावे समोर मांडल्यानंतर मात्र त्याला गुन्हा कबूल करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्याने घटनाक्रम उलगडण्यास सुरुवात केली आणि सतीशची पत्नी देवेंद्रची बहीण भावना हिचाही या खुनात सहभाग असल्याचे उघड झाले. पतीच्या विकृतीचा लंपटपणाचा त्रास सोसणाऱ्या भावनानेच त्याला संपवण्याचा निर्णय घेतला होता. तिचे इन्स्पेक्टर सतीशसोबत लग्न झाले होते. अधिकारी पती लाभल्याने ती खुशीत होती. सुरुवातीचे दिवस मजेत गेले. सतीश तिच्यावर भरभरून प्रेम करत होता. तो रात्रीच नाहीतर दिवसाही तिच्याकडे शरीरसुख मागत असे. सुरुवातीला तिला हे प्रेम वाटत होते, पण नंतर मात्र तिचा पती कामपिसाट आहे ही तिच्या लक्षात आले. तिचा विचार न करता मनात येईल तेव्हा तो तिच्यावर लैंगिक अत्याचार करत असा. दरम्यान ती गर्भवती झाली. तिला मुलगी झाली. या काळात तो एकटाच घरी असे. लहान मुलीला घेऊन ती पलीकडे आली तेव्हा तिला वेगळे चित्र दिसले होते. तिचा पती परस्त्रियांना भोगण्यात रमलेला होता. रोज तो कोणा ना कोणा महिलेला घरी घेऊन जायचा
आणि कामक्रीडा करायचा. त्याने विविध आमिषे दाखवून कायद्याचा धाक दाखवून महिलांना जाळ्यात ओढले होते. त्या महिलावर तो स्वतःच्या घरात आणून अत्याचार करत असे. हा प्रकार सहन न झाल्याने भावनाने विरोध केला तर तो तिला मारहाण करत असे. काही वेळा तर परस्त्रियांशी कामक्रीडा करताना तो भावनाला बोलत असे, तिच्यासमोर परस्त्रीशी संबंध ठेवत असे. हे सगळे भावनाला असह्य झाले होते. तिची सहनशक्ती संपली होती. हा त्रास संपणार तर कधी असे तिला वाटत होते. हा त्रास तेव्हा संपेल जेव्हा सतीचा श्वास थांबेल असे तिला वाटत होते. पण एक पोलीस अधिकाऱ्याचा काटा काढणे ही काही सोपी गोष्ट नव्हती. मनातील राग खदखद ती तिचा भाऊ देवेंद्र याला बोलून दाखवत होती. आणि देवेंद्र अत्यंत कुशाग्र बुद्धीचा तरुण होता. तो इंजिनियर असून त्याने बँक POHP तयार केली होती. त्यानंतर 4 वर्ष बँकेत कामही केले होते. यानंतर तो मोठा अधिकारी बनण्यासाठी UPSCची तयारी करत होता. त्याचा अभ्यास सुरू होता. पण बहिणीचे दुःख पाहून तो अस्वस्थ होत असे. पोलीस अधिकारी असणाऱ्या मेहुण्याचा काटा सराईत गुन्हेगाराप्रमाणे काढायचा असे देवेंद्रने पक्के केले. कोणताही धागा मागे न ठेवता हा खून करायचा यासाठी तो प्लॅन आखू लागला. सुमारे 2.5 महिन्यापूर्वी ते बहीण भाऊ या कल्पनेवर काम करत होते. तब्बल 75 दिवस देवेंद्र एक एक पाऊल टाकत होता. सुरुवातीला त्याने GPS ट्रॅकर सिस्टम खरेदी केला आणि सतीशच्या कारमध्ये बसवली. ती स्वतःच्या मोबाईलला कनेक्ट केली. त्यामुळे सतीश कधी कुठे कोणत्या मार्गे जातो येतो याचे डिटेल्स त्याला मिळत होते. त्याने GPS ट्रॅकिंगसाठी जुना मोबाईल फोन घेतला होता आणि तो वापरत असे. त्याने GPS ट्रॅकिंगसाठी जुना मोबाईल फोन घेतला आणि तो वापरत राहिला. पण पाळत ठेवण्याचे हे काम तर झाले. पकडले जाऊ नये म्हणून त्याने एक हुडी विकत घेतली होती आणि ती हुडी तो नेहमी वापरत होता. यूट्यूबवर सशस्त्र विक्रेत्यांचा शोध घेतला आणि कानपूरमध्ये राहणाऱ्या एका गुन्हेगाराकडून पिस्तूल विकत घेतली. साधारणपणे सायकलस्वार पोलिसांचे लक्ष वेधून घेत नाहीत हे माहीत असल्याने त्याने सायकल खरेदी केली. खून कसा करायचा, पोलिसांची दिशाभूल कशी करायची, प्रकरणातून कसे सुटायचे याचे अत्यंत तपशीलवार नियोजन केले होते. कोणताही धागा सोडायचा नाही हे पक्के होते. त्यासाठी दिवाळीचा दिवस ठरवण्यात आला आणि ज्या दिवशी मोठमोठे धमाके होत असतात त्यामुळे गोळीबारही फटाक्याची आतिषबाजी वाटेल ठरल्याप्रमाणे 12 नोव्हेंबरच्या मध्यरात्री सतीश हा कुटुंबासह नातेवाईकांकडे गेला. तिथे भावनाला त्रास होऊ लागला म्हणून ते सगळे परत आले तेव्हा देवेंद्र दबा धरून बसला होता. सतीश गेट उघडण्यासाठी कारमधून उतरला तेव्हा हुडी घातलेला देवेंद्र त्याच्या पाठीत गोळी घातली. सतीश कोसळला. तशा आणखी 4 गोळ्या घातल्या. नंतर तो तिथून पळून गेल्यानंतर भावना रडू लागली. शेवटची गोळी झाडल्यानंतर 65 सेकंदाने भावनाच्या रडण्याचा आणि किंचळण्याचा आवाजही CCTVमध्ये कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झाला होता. देवेंद्रने दिवाळीच्या रात्री आपल्या घरातील एका मुलाला आपला मोबाईल दिला. त्याला ऑनलाईन जेवण मागवण्यास सांगितले. आपण घरी असल्याची खात्री व्हावी म्हणून काही वेळाने परत येईन असे सांगून घरातून निघून गेला. GPS ट्रॅकिंग असलेला दुसरा मोबाईल त्याने सोबत नेला. मात्र CCTV फुटेज, GPS ट्रॅकर, दोन्ही फोनची वेगवेगळी ठिकाणी आणि इतर क्ल्यूच्या मदतीने पोलिसांनी अखेर या प्रकरणाचा छडा लावला आणि या प्रकरणाचा अधिक तपास अजून पुढे सुरू आहे. तर अशी ही घटना मित्रांनो आपल्यासमोर आलेली घडलेली. एका पोलीस अधिकारी किती खालच्या लेवलला जाऊन हे असे कामं करतो आणि त्याचीच पत्नी शेवटी त्याचा खून करते. एक त्याचा मेवणा, अतिशय एक प्रेमाचं नातं बहीण भावाचं यांनी मिळून स्वतःच्या नवऱ्याला तिने मारलं. तर धन्यवाद मित्रांनो. आपण अशाच वेगवेगळ्या स्टोरी आपल्या चॅनलवरती बघत असतो. त्यासाठी आपण सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या एका मराठी माणसाला एक सपोर्ट व्हावा. यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा. आपण वेगवेगळ्या प्रकारच्या स्टोऱ्या आपल्या चॅनलवरती आणत असतो. याचं कारण असं की महाराष्ट्रामध्ये वाढती गुन्हेगारी कुठेतरी कमी व्हावी, माणसाच्या मनामधील वासना ही कुठेतरी कमी व्हावी आणि गुन्हेगारी वृत्तीची लोक ही आपल्या महाराष्ट्रामध्ये कमी व्हावीत आणि एक आपल्याला सावध करण्यासाठी हा एक आपला छोटासा उपक्रम आहे. तर धन्यवाद. आपण भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आपली व आपल्या कुटुंबाची.